तिसरा पाठ बघतोय आपण आणि त्याच्यामध्ये 52 पानापासून पुढचा मुद्दा चालू करूया. 3.2 विविधतेत एकता. भारतामध्ये विविध सामाजिक स्थानातील लोक समाज म्हणून एकत्र राहतात. इथे संघर्ष होत नाहीत असे नाही. विविध परंपरा आणि संस्कृतींचे एकत्रीकरण हे भारतीय समाजाचे वैशिष्ट्य आहे. यातूनच एकता निर्माण होते. विविध परंपरांच्या या संमिश्रतेला भारतीय संविधानानेही दुजोरा दिला आहे. भारत धर्मनिरपेक्ष समाज आहे असे संविधानाने नमूद केले आहे. काही टप्प्यांवर भारतीय समाजाच्या धर्मनिरपेक्ष स्वरूपाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. असे असले तरी भारतीय समाजाने समावेशकता आणि लवचिकता हे दर्शवली आहे. डी.पी. सिंघल यांच्या इंडिया अँड वर्ल्ड सिव्हिलायझेशन्स या पुस्तकात विविधतेतून एकता हे सूत्र भारताच्या संपूर्ण इतिहासात दिसून येते. भारतामध्ये प्रादेशिक, भाषिक, धार्मिक, जातीय या धर्तीवर प्रचंड विविधता आहे. त्यामुळे एकतेचे चित्र मात्र गुंतागुंतीचे होते. तथापि अशी विविधता असली तरी त्यामध्ये छेदात्मक एकता देखील आहे. राष्ट्र म्हणून पुन्हा पुन्हा एकजूट होण्यासाठी अशा एकतेचा उपयोग होतो. याचा नेमका अर्थ काय? भारतामध्ये संपर्कात आलेल्या विविध संस्कृतींना सामावून घेण्यात आले. त्याबरोबरीने भारताची खास भारतीय संस्कृती देखील जपली गेली. या बाबीने अनेक अभ्यासक आश्चर्यचकित झाले आहेत. भारतावर असंख्य आक्रमणे झाली तरी भूतकाळातील विचारांना आणि गोष्टींना मात्र जतन केले आहे. जवळपास 2000 वर्षापासून भारतामध्ये राजकीय एकता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला गेला. अशोक, हर्षवर्धन, विक्रमादित्य, अकबर या राजांचे प्रयत्न हे याचे उदाहरण आहे. इतक्या विविधतेखेरीज आज भारताने राजकीय लोकशाहीचा स्वीकार केला आहे. यातूनच विविधतेत एकता हे सूत्र अधोरेखित होते. आणखी एक महत्त्वाची बाब अशी की भारतीयांनी विविधतेकडे कधीही समस्या म्हणून पाहिले नाही. उलट त्याकडे एक अमूल्य ठेवा म्हणून पाहिले. एकतेमध्ये विविधता आणि बहुलता सामावून घेण्याची क्षमता ही भारताची खरी ताकद आहे. एकत्रीकरण आणि विविधतेची प्रक्रिया समांतर आहे हे सुदृढतेचे लक्षण आहे. हे सर्व साम्यतावादी ऐक्याचे निर्देशक आहेत. इथे चौकटीत लिहिलंय. डी.पी. सिंघल यांच्या शब्दात, समाजातील एकतेची शक्ती रक्तातील लाल पेशींसारखी आहे. त्याचे प्रमाण एका ठराविक पातळीपेक्षा वाढून किंवा कमी होऊनही चालत नाही. हे संतुलन राखून ठेवण्याचे काम सोपे नाही. चौकट संपली. पुढे वाचते. भारतातील एकतेची प्रक्रिया. भारतात अस्तित्वात असणाऱ्या विविधतांचे उगमस्थान एकतेमध्ये आहे. यामुळे संयुक्त संस्कृती निर्माण झाली आहे. त्याचे स्वरूप अखिल भारतीय आहे. एकता म्हणजे एकात्मभाव किंवा एकात्मभावाची जाणीव किंवा एकत्रीकरण होय. परंतु एकता म्हणजे एकसमानता नव्हे. भारतीयांच्या काहीशा एकसमान जीवनपद्धतीचा परिणाम म्हणून निर्माण झालेली एकता अनेक निरीक्षकांनी नोंदवली आहे. विविधतेतील एकता भूराजकीय क्षेत्रात, तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी, निवासाच्या परंपरेत, परस्परावलंबित्वाच्या परंपरेत, भावनिक एकोप्यांमध्ये दिसून येते. भारतातील धार्मिक विविधता ध्यानात घेता धर्मनिरपेक्षतेची संकल्पना भारतीय संदर्भात महत्त्वाची ठरते. भारतामध्ये धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्मातील लोकांच्या श्रद्धांप्रती आदर आणि सहिष्णुता बाळगणे होय. सर्व धर्म समभाव या शब्दातून हा अर्थ उत्कृष्ट पद्धतीने उमगतो. भारतात कायमच विविध श्रद्धांच्या व्यवस्था एकत्रित राहिल्या आहेत. यामध्ये कोणतीही धार्मिक ओळख नसलेल्या लोकांचा स्वीकार, विविध प्रथा अथवा पद्धतींचा स्वीकार अंतर्भूत आहे. म्हणजेच वैज्ञानिक उपक्रम, मानवतावाद, माणुसकी यासारख्या धर्मनिरपेक्ष मूल्यांना बांधील असलेल्यांचा समावेश यामध्ये होतो. चौकटीतलं वाचते. एकतेची आवश्यकता का आहे? सांस्कृतिक वारसा दृढ आणि संपन्न करण्याकरता, भारतीय समाजातील बहुविध विविधतांचे जतन करण्याकरता, सर्व नागरिकांचे मानवी हक्क जपण्याकरता, कामाच्या स्थानी संघटनेचे किंवा समुदायाचे मनोधैर्य उंचावण्याकरता, परिणामकारक आणि समावेशक संवादाकरता, संघर्ष निवारणाकरता, शांततापूर्ण सहनिवासाकरता, जाती, पंथ, लिंग, लिंगभाव, वर्ण, आर्थिक वर्ग, संस्कृतीच्या अपरोक्ष सर्वांचे कल्याण करण्याकरता, आपली भूमी आणि येथील रहिवाशांच्या समृद्धतेकरता. चौकट संपली.
पुढचा मुद्दा, भौगोलिक एकता. इतर सर्व देशांप्रमाणेच भारताच्याही नैसर्गिक सीमा आहेत. उत्तरेकडे हिमालय रांगा आणि दक्षिणेकडे समुद्र या नैसर्गिक सीमा आहेत. भारताच्या विविध भागातील हवामान वेगवेगळे आहे. मान्सूनचा ऋतू मात्र संपूर्ण भारतात आहे. तुम्हाला माहीत आहे का, मान्सून या शब्दाचे मूळ मौसम या अरबी शब्दात सापडते. या प्रदेशातील वेगवेगळ्या राज्यांशी व्यापार करणाऱ्या अरबी व्यापाऱ्यांनी हा शब्द शोधून काढला. पुढे वाचूया. शेती करण्याच्या पद्धतीमध्येही एक प्रकारची समानता आढळून येते. पेरणी आणि कापणी करण्याचा काळ समान असतो. नद्या, खनिजे आणि वने यासारखी नैसर्गिक संसाधने भारतात सर्वत्र आढळतात. या नैसर्गिक संसाधनांवर समान अधिकार असल्याने सर्व लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण होते. केरळमधील ओणम, पश्चिम आणि दक्षिण भारतातील मकर संक्रांत, तामिळनाडूतील पोंगल, पंजाबमधील बैसाखी, आसाममधील बिहू यासारखे सण कापणीच्या हंगामाशी संबंधित आहेत. धार्मिक एकता. भारतातील विविध धार्मिक गटांमध्ये वरकरणी फरक दिसत असले तरी त्या गटांमधील काही समान मूल्यघटक शोधून काढणे अवघड नाही. प्रत्येक धर्म आपापल्या धर्मश्रद्धेचा उपदेश करतो. मानवी मूल्यांवर प्रत्येक धर्माची श्रद्धा आहे. परोपकार, पवित्रता, प्रामाणिकपणा, साधेपणा, चांगुलपणा, भूतदया यासारखी जीवनमूल्ये सर्व धर्मात आहेत. भारत हा विविध धार्मिक श्रद्धांचा देश आहे. देशभरातील श्रद्धास्थानांवरून भारतातील धार्मिक एकता ध्यानात येते. भारत आणि परदेशातील लोक भारतातील हिंदूंच्या धार्मिक स्थळी गर्दी करतात. उत्तरेकडील बद्रीनारायण, पश्चिमेकडील द्वारका, दक्षिणेकडील रामेश्वरम, पूर्वेकडील पुरी, शीखांचे अमृतसरमधील सुवर्ण मंदिर, वेलाकन्नी येथील ख्रिश्चन चर्च, कोचीच्या किल्ल्यावरील ज्यूंचे उपासना स्थळ, मुस्लिम फकीरांच्या समाधी, अजमेर दर्गा अशा भारतातील आणि जगातील स्थळांना पर्यटक भेटी देतात. कुंभमेळा, मदर मेरीची मेजवानी, कुरुक्षेत्र उत्सव, गणपती, दुर्गापूजा, त्रिसूरपूरम या स्थळांना जगभरातील सर्व श्रद्धांचे अनुयायी दरवर्षी भेट देतात. व्यक्तींच्या धार्मिक पद्धती, धार्मिक उत्सव आणि सण वेगवेगळे असले तरी त्यातून भारतासारख्या अवाढव्य देशाची धार्मिक एकता प्रकट होते. चौकटीतलं वाचते. सामाजिक एकतेमध्ये धर्माची भूमिका. M.N. श्रीनिवास यांनी सामाजिक एकत्रीकरणामध्ये व्यक्ती आणि समुदायांना जोडणारा एक दुवा म्हणून धर्माच्या भूमिकेचे परीक्षण केले आहे. त्यांनी या संदर्भात 3 मुद्दे मांडले. 1. ग्रामीण आणि इतर स्थानिक पातळ्यांवर भिन्न भिन्न जाती आणि धार्मिक गटांमधील नातेसंबंध. 2. देशाच्या आर्थिक विकासातील धर्माची सर्वसाधारण भूमिका. 3. धार्मिक आणि आर्थिक सामाजिक लाभ. विविध समुदायांचे एकमेकांशी आर्थिक आणि धार्मिक कामाचे संबंध आहेत. देशभर पसरलेले विविध समुदाय आणि त्यांच्या बहुविध आर्थिक कार्यांमुळे समाजाच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया अधिक सशक्त केली आहे. चौकट संपली. दुसऱ्या चौकटीमध्ये कृती 4. लहान गटांमधून वर्गात चर्चा करा. विषय: धर्म हा एक जोडणारा दुवा आणि तोडणारा घटक आहे. चर्चेवर आधारित स्वाध्याय तयार करा. चौकट संपली. पुढे राजकीय एकता. भारतीय समाज हा सर्वार्थाने एक बहुल समाज आहे. भारतीय समाजाची एकता आणि बहुविधता हे त्याचे एक फार मोठे वैशिष्ट्य आहे. आर्थिक आणि सामाजिक असमानतेमुळे भारतीय समाजाला एक समतावादी समाज म्हणून निर्माण होण्यास अडचणी निर्माण झाल्या तरीही भारताची एकता आणि एकात्मता अबाधित राहिली आहे. समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी पंचवार्षिक योजना आणि अनेक योजनांची आखणी करण्यात आली. भारतीय राज्यघटनेने देशात कायद्याचे राज्य निर्माण केले. सर्व नागरिक कायद्यापुढे समान आहेत. व्यक्तीचा सामाजिक दर्जा धर्म, भाषा, जात, लिंग, प्रदेश अथवा समुदाय यापैकी कुठल्याही घटकावर अवलंबून नाही. अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जनजाती, इतर मागासवर्ग, धार्मिक, भाषिक आणि लैंगिक अल्पसंख्याक या गटांच्या विकासासाठी त्यांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. वासाहतिक शोषणाची जागा आता विकास प्रक्रिया आणि समतावादी विचारांनी घेतली आहे. पुढे कृती 5. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, स्त्रिया, दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी शासनाने हाती घेतलेल्या विविध योजनांचा शोध घ्या. वर्गामध्ये माहिती द्या. चौकट संपली. पुढे भाषिक एकता. भाषिक एकता म्हणजे देशातील प्रादेशिक अथवा राष्ट्रीय अशा प्रत्येक भाषेला समान मानणे होय. भारत सरकारने भाषिक विविधतेला मान्यता दिली आहे.
काही भाषा आणि विलोपनाच्या मार्गावर असलेल्या बोलीभाषांचे जतन करण्यासाठी शासनाने विशेष तरतुदीही केल्या आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या त्रिसूत्रीमुळे केंद्राशी जोडून राहण्यासाठी हिंदी आणि इंग्रजी भाषा, बाह्य जगाशी जोडून घेण्यासाठी इंग्रजी भाषा आणि राज्यांशी संपर्क करण्यासाठी प्रादेशिक किंवा स्थानिक भाषा अशी ही त्रिसूत्री आहे. अभिजात भाषा आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या भाषांचाही अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. विविध शैक्षणिक मंडळांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची भाषा निवडण्याची मुभा आहे. उदाहरणार्थ मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, इंग्रजी. दूरदर्शन आणि आकाशवाणीवर वेगवेगळ्या भारतीय भाषांमधील कार्यक्रमांचे प्रसारण होते. हे कार्यक्रम करोडो लोकांपर्यंत पोचावेत हा त्यामागचा उद्देश असतो. देशातील बहुभाषिक लोकांमध्ये भाषिक एकतेची भावना निर्माण व्हावी यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत. तथापि भाषा हे दुधारी शस्त्र आहे. अनेकांसाठी हा अडथळा ठरू शकतो तर काहींसाठी जगाशी जोडणारा दुवा ठरू शकतो. पुढे तुम्हास माहीत आहे का चौकट आहे. भाषा त्रिसूत्री. सन 1961 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत भाषा त्रिसूत्री तयार करण्यात आली. कोठारी समितीने 1964 ते 66 मध्ये या त्रिसूत्रीचे परीक्षण करून शिफारसी केल्या. या योजनेनुसार शिफारस करण्यात आलेल्या 3 भाषा पुढीलप्रमाणे: 1. पहिली भाषा प्रादेशिक किंवा मातृभाषा. 2. दुसरी भाषा इंग्रजी किंवा आधुनिक भारतीय भाषा हिंदी भाषिक राज्यांमध्ये. हिंदी किंवा इंग्रजी हिंदी भाषिक नसलेल्या राज्यांमध्ये. 3. तिसरी भाषा इंग्रजी किंवा आधुनिक भारतीय भाषा हिंदी भाषिक राज्यांमध्ये. हिंदी भाषिक राज्यांमध्ये इंग्रजी किंवा आधुनिक भारतीय भाषा ही दुसरी भाषा म्हणून अभ्यासली जात नाही. गैर हिंदी भाषिक राज्यांमध्ये. भारतातील बहुतांश राज्यांमध्ये त्रिसूत्री लागू करण्यात आली आहे. त्रिसूत्रीच्या अर्थपूर्ण अंमलबजावणीसमोरील आव्हाने कायम आहेत. त्रिसूत्री लागू केली आहेत अशी राज्ये कोणती ते शोधा. नोंद: आज तुम्ही मातृभाषा ऐवजी गृहभाषा ही संज्ञा वापरू शकता. गृहभाषा ही संज्ञा विशेषतः वैवाहिक जोडीदार विविध भाषिक पार्श्वभूमीचे असतील तेव्हा वापरली जाते. चौकट संपली. पुढे सांस्कृतिक एकता. प्रथा आणि परंपरांमध्ये फरक असला तरी भारतीय संस्कृतीतील एकता साहित्य आणि विविध समुदायांच्या वैचारिक व्यष्टीकरणामध्ये दिसते. दिवाळी, ओणम, रक्षाबंधन, ईद, नववर्ष, ख्रिसमस यासारखे सण देशभर साजरे केले जातात. हे भारतातील सांस्कृतिक एकतेमुळेच शक्य आहे. विविध संत, लेखक आणि कलाकारांनी उदाहरणार्थ अरबिंदो, मदर तेरेसा, बाबा आमटे, रवींद्रनाथ टागोर, भीमसेन जोशी, आरा, निझीम इझाकील इत्यादी यांच्या आजीवन कार्यातून एकतेचा संदेश दिला आहे. याबरोबरच हेतू आणि भावनांच्या अस्मितेची जाणीव निर्माण केली आहे. सांस्कृतिक एकतेच्या तत्वावर आधारित राष्ट्रगीत किंवा चित्रपटांचे सादरीकरण झालेले तुम्हाला आढळून येते. या सादरीकरणामध्ये अभिजात संगीतकार, गायक, लोककलाकार, कारागीर, कलाकार, क्रीडापटू, नृत्यप्रकार, संरक्षण सेवा, परोपकारी कार्यकर्ते, सुधारक इत्यादींच्या कामातून किंवा सादरीकरणातून लक्षात येईल. अशा सादरीकरणातून देशाप्रती प्रेम, आस्था आणि अभिमानाची भावना निर्माण होते. 3.3 राष्ट्रीय एकतेपुढील आव्हाने. भारतात भाषिक, धार्मिक, प्रादेशिक आणि वांशिक विविधता आहे. यामुळे भारतात विविध सामाजिक गट निर्माण झाले आहेत. असे असून देखील विविधतेत एकतेचे जगावेगळे उदाहरण म्हणून अभ्यासक भारताकडे पाहतात. भारतातील समुदाय, वंश, वर्ग, भाषा आणि उपसंस्कृती यावर आधारित विविधतेमुळे राष्ट्रीय एकता साध्य करणे आव्हानात्मक ठरते. पुढील घटक राष्ट्राभिमानाच्या आड येणारे आहेत. जातीयवाद, संप्रदायवाद, प्रदेशवाद, भाषावाद आणि आर्थिक विषमता या घटकांवर पुढे चर्चा केली आहे. जातीयवाद. जातीयवाद म्हणजे देशाऐवजी जातीप्रती निष्ठा बाळगणे होय. जातीसंबंधांची मुळे घट्ट रोवलेली असल्याने लोक देशाऐवजी जातीच्या संदर्भात प्रथमतः विचार करतात. यामुळे लोकांना समाजसेवा, शिक्षण, वैद्यक आणि कल्याण योजनांच्या माध्यमातून त्यांच्या जातीच्या सदस्यांचे संरक्षण करणे शक्य आहे. यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. समाजातील सुसंवाद खंडित होऊ शकतो. अशा जातीय निष्ठेला राजकारणाची जोड मिळाली तर परिस्थिती अधिकच गंभीर होते. याचे कारण असे की राजकारणात जाताना जातीप्रती निष्ठावान असलेले लोक त्यांचा कल आणि पूर्वग्रह सोबत घेऊन जातात. मग वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या विभागीय हितसंबंधांचे प्रदर्शन होऊ शकते.
अशा नेतृत्वाने प्रभावित होऊन लोक त्यांच्या जातीतील उमेदवारालाच मत देतात. जो जाती समुदाय संख्येने मोठा आहे त्याचा राजकारणात प्रभाव वाढतो. जे जिंकून येतात ते पुढे या ना त्या प्रकारे त्यांच्या जातीला अधिक महत्त्व देतात. अशा परिस्थितीत राष्ट्रीय एकतेची समस्या गंभीर रूप धारण करते. कायदे, शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि शिक्षण असे बदल होऊनही जाती व्यवस्था लोकांच्या मानसिकतेत घर करून आहे. आधुनिक भारतात संसाधने आणि सत्ता संपादनासाठी जातीचा साधन म्हणून वापर केला जातो. जाती आधारित भेदभाव हा राष्ट्रीय एकतेपुढील अडथळा आहे. देशाची एकता कमजोर करण्यासाठी प्रयत्नशील असलेले लोक जाती, पंथ आणि संस्कृतीच्या आधारे देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. लोकांच्या मनात अविश्वास निर्माण करण्यात त्यांना यश येते. उच्च जातीयांनी दडपशाही केल्यामुळे अनुसूचित जातींच्या मनात परकेपणाची भावना निर्माण होणे हे याचेच उदाहरण आहे. यामुळे देशाची ऐक्य भावना आणि एकता धोक्यात येते. जातीतील अत्याचार ही वारंवार घडणारी घटना आहे. जातीबद्दल पूर्वग्रह या आणखी एका घटकामुळे लोकांचे वर्तन आणि परस्परांशी जुळवून घेण्याची पद्धत आकारित होते. निवडणुकांच्या वेळी जातीय निष्ठेचे सर्वाधिक तीव्र प्रकटीकरण होते. राजकीय पक्षाचे उमेदवार त्यांच्या जातीतील लोकांची मते मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. पुढे चौकट आहे. जाती आणि आरक्षण. भारतीय संविधान शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात संरक्षणात्मक सकारात्मक भेदभावाला मान्यता देते. हा संरक्षणात्मक सकारात्मक भेदभाव जाती आणि अनुसूचित जाती व जमातीच्या सामाजिक आर्थिक मागासलेपणाशी संबंधित आहे. नंतर इतर मागासवर्गांनाही संरक्षणात्मक सकारात्मक भेदभावाचा भाग करून घेण्यात आले. अलीकडेच भारत सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10% राखीव जागा जाहीर केल्या. असे आरक्षण शासनचलित किंवा शासनाचे अर्थसहाय्य असलेल्या संस्थांपुरते मर्यादित असते. खाजगी क्षेत्राला ते लागू होत नाही. भारत सरकारने अनुसूचित जातींसाठी 15%, अनुसूचित जमातींसाठी 7.5% आणि इतर मागासवर्गांसाठी 27% आरक्षण जाहीर केले आहे. उल्लेखनीय प्रमाण असलेल्या अनुसूचित जातींमध्ये बौद्ध आणि ख्रिश्चन लोकही समाविष्ट आहेत. ते देखील अशा आरक्षणास पात्र आहेत. इथे 56 पानावरती थांबते. 56 पानावरूनच पुढचा भाग पुढच्या रेकॉर्डिंगमध्ये बघू.